नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुमचं सर्वांचं तुमच्या भावाच्या यूट्यूब चॅनलवर. तर मित्रांनो, 6 महिन्यानंतर जवळजवळ 6 महिन्यानंतर व्हिडिओ येतो आहे. या 6 महिन्यामध्ये व्हिडिओ टाकायला बंद केलं होतं, तर त्यासाठी सॉरी. तर मित्रांनो, कोकणामध्ये सर्वीकडे शिमगोत्सव साजरा केला जातो आहे. तर मित्रांनो, आज तारीख आहे 3 मार्च आणि आज आम्ही जाणार आहोत आमच्या सानेवर होम बघायला आणि पालखीसुद्धा खेळवली जाणार आहे सानेवर आज. तर आता मी घरी जातो आहे, दुकानात बाबांना बसवलं आहे. तर पटापट रेडी होतो आणि आम्ही निघतो थोड्या वेळात. तर व्हिडिओ पूर्ण बघा, व्हिडिओ स्किप करू नका. आणि ह्या व्हिडिओची आणि जेव्हा आमच्या घरी पालखी येईल त्या व्हिडिओची क्लिप मी एकत्रच करणार आहे. म्हणजे चला, भेटतो तुम्हाला थोड्या वेळात. मित्रांनो, आम्ही आता निघालो आहोत सानेवर आणि आजचा आउटफिट आहे व्हाईट शर्ट आणि ब्लॅक पॅन्ट. तर आता डायरेक्ट तुम्हाला सानेवर भेटतो. तर मित्रांनो, आम्ही थोडा लेट गेल्यामुळे आम्हाला पालखी खेळवताना बघायला भेटली नाही आणि गर्दी असल्यामुळे मी तुम्हाला प्रॉपर देव दाखवू शकलो नाही, तर त्यासाठी सॉरी. आणि मित्रांनो, इथे होमाला पालखीद्वारे एक प्रदक्षिणा घातली जाते आणि त्यानंतर होम पेटवला जातो. तर मित्रांनो, आम्ही आता घरी आलो आहोत आणि पालखी खेळवताना आम्हाला भेटली नाही कारण आम्ही थोडा लेट गेलो. तर त्यामुळे आम्हाला पालखी भेटली नाही खेळवताना. आणि मित्रांनो, दरवर्षीप्रमाणेच ह्यावर्षीसुद्धा भरपूर प्रमाणात लोक आली होती पालखी आणि होम बघण्यासाठी. तर आता मी तुम्हाला डायरेक्ट आमच्याकडे जेव्हा पालखी येईल त्या दिवशी भेटेल आणि हा व्हिडिओ कंटिन्यू राहणार आहे. जसं की तुम्हाला मी पहिलंच सांगितलं होतं की हा व्हिडिओ मी मर्ज करणार आहे. तर भेटेल मी तुम्हाला त्या दिवशी. तर मित्रांनो, आज तो दिवस आहे आणि आज आमच्याकडे पालखी येणार आहे. आज तारीख आहे 12 मार्च आणि आजच्या दिवशी आमच्याकडे पालखी येणार आहे. तर आज मी जरा लवकर उठलो, 7:30च्या दरम्यानच उठलो होतो आणि काका आणि काकीसुद्धा आले त्यावेळेला. काल बसले होते तर आज ते आले. तर आता फटाफट रेडी झालो आहे, आंघोळ बिंघोळ करून झाले. तोंड थोडंसं सुजल्यासारखं वाटत असेल तुम्हाला, इग्नोर करा त्याला. आणि केस पण मी परवाच्या दिवशी कापून आलो कारण खूप गचाळूक झाला होता. तर आता थोडं बरं वाटतंय. तर आता दुकानात आलो आहे, हे बघू शकता तुम्ही. आणि सकाळचं वातावरण आहे, बघू शकता, शांत एकदम. तर मित्रांनो, 8:30च्या दरम्यान जायचं आहे पालखीला. 9च्या दरम्यान आमच्या वाडीत पालखी आहे आणि लालपरी गेली बघा. मित्रांनो, मी आता तुम्हाला डायरेक्ट पालखीच्या ठिकाणी भेटीन आणि घरातसुद्धा तयारी करायची. तर व्हिडिओ पूर्ण बघा आणि तर मी आता तुम्हाला डायरेक्ट पालखीच्या ठिकाणी भेटतो. तर मित्रांनो, आमच्या वाडीमध्ये पालखी आली आता आणि इकडे पहिलं घर आहे आमचं. तर मित्रांनो, आमच्या वाडीत टोटल 7 घरं आहेत. तर 7 घरांमध्ये पालखी खेळवली जाते. आता पालखी पहिल्या घरात बसली आहे.
तर मित्रांनो आता 3 घरं झालेली आहेत. थोडा आवाज येत होता म्हणून मी वरती आलो आहे आणि माझा अवतार बघू शकता तुम्ही, सगळा घामाने भिजला आहे कारण गरमी भरपूर होते. आता डायरेक्ट चौथ्या घरात भेटतो तुम्हाला. तर मित्रांनो हे चौथं घर आहे आणि ह्या घराच्या नंतर 3 घरं आणखी आहेत. तर आता मी घरी जातो आहे आणि आमच्याकडे आता एक घर झाल्याच्या नंतर पालखी येणार आहे. तर आता तयारी कशी झाली ती बघून येऊया जरा. तर मित्रांनो अंगणातली तयारी झाली होती पण घराच्या आतली तयारी झाली नव्हती. तर माझ्या 2 बहिणींनी फटाफट रांगोळी काढायला सुरुवात केली. आणि आता आमच्या घरी पालखी आलेली आहे आणि आमच्या घराच्या नंतर आणखी एक घर आहे जिथे पालखी खेळवली जाईल. तर मित्रांनो आता पालखी बसली आणि आता ओट्या भरल्या जातील.
तर मित्रांनो, आता आमच्या घरातून पालखी दुसऱ्या घरात जाते. तर मित्रांनो, आमच्या घरातून आता पालखी गेलेली आहे. आता शेवटचं घर आहे. आणि इथून पालखी आता दुसऱ्या वाडीत आहे. तर कमेंट करून सांगा तुमच्याकडे पालखी कशी खेळवली जाते. तर मित्रांनो, आम्ही आता जातोय फिरायला. बाकीचे अर्धी माणसं पुढे गेलेत आणि मी आणि दादा जातोय आता आरेवारे बीचला जाणार आहे आम्ही. तर पालखी आता गेलेली आहे आमच्याकडे. तर मित्रांनो, आम्ही आता काजीरपाटी बीचवर आलो आहे आणि आज थोडा इथे एन्जॉय करायचं आहे आणि मग थोड्या वेळात आम्ही जाऊ सनसेट बघून. तर मित्रांनो, आम्ही काल 7 वाजता संध्याकाळी आलेलं, कारण काकांना आणि काकींना जायचं होतं. तर आम्ही काही जास्त फिरलेलं नाही आणि त्यानंतर मी पूजेच्या ठिकाणी गेलो, कारण आमच्याकडे पालखीच्या दिवशी काल पूजा होती आणि मी काल व्हिडिओ एंड करायचाच विसरून गेलो. तर आता व्हिडिओ एंड करतो आहे. तर हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला नक्की सांगा कमेंट बॉक्समध्ये. आणि जर हा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका तुमच्या भावाला. तर मी भेटेन तुम्हाला पुढच्या ब्लॉगमध्ये. त्यापर्यंत आपली काळजी घ्या आणि सुरक्षित राहा. येतो.